आज आपण फॉर आणि व्हाईल या दोन लूप मधला डिफरन्स बघू. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक प्रॉब्लेम समजून घ्यावा लागेल. तर तुम्हाला काय करायचंय, एका नंबरला रिव्हर्स करायचंय. ठीक आहे. प्रॉब्लेम काय तुमचा? प्रॉब्लेम रिव्हर्स दी गिवन नंबर. ठीक आहे. आणि तुमचं इनपुट असेल 1 2 3 आणि इनपुट हा एक नंबर असणार आहे. सो कीप दिस इन माइंड. त्याचा टाइप नंबर आहे म्हणजे. आणि आउटपुट ऑल्सो शुड बी अ नंबर विथ द व्हॅल्यू 3 to 1. कारण 1 to 3 आपण जर रिव्हर्स केलं तर 3 to 1 होतं. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आणि तो सॉल्व्ह करायचा आहे. सो ऑफकोर्स तुम्हाला लॉजिक माहिती नसेल, तर मी सांगतो तुम्हाला लॉजिक, की एखाद्या नंबरला रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स कसं करायचं. तर त्यासाठी आय गेस मला माझी स्क्रीन पूर्ण शेअर करावी लागेल. सो वेट फॉर अ सेकंड, आय विल क्लोज एव्हरीथिंग एल्स. ठीक आहे. दिस मच ओके. आवाज एवढा ठीक आहे, की अजून थोडंसं वाढवू मी आवाज? नो सर. ठीक आहे, चला. पेंटमध्ये आपण जरा समजून घेऊ. नॉर्मल ब्रश. हां, ठीक आहे. तर आपल्याकडे एक नंबर आहे 1 2 3. ठीक आहे. आपल्याला याला कन्व्हर्ट करायचं आहे टू 3 2 1. सॉरी. सपोज एक दुसरा नंबर आहे. फॉर एक्झाम्पल किती रे? 7 1 अरे 7 1 1 का यायला तयार नाही. 7 1 2 फॉर एक्झाम्पल. त्याला कन्व्हर्ट करायचंय टू 1 7 ला. हे समजलं की काय करायचंय? वन्स दिस इज डन, आपण आता एक-एक त्याचा पार्ट बघू. बघा इथे दोन्ही एक्झाम्पल मध्ये काय होतंय, जो शेवटचा एलिमेंट आहे, शेवटचा एलिमेंट म्हणजे शेवटचा डिजिट, सॉरी नॉट एलिमेंट, तो सगळ्यात आधी आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, फर्स्ट स्टेप, आपल्याला शेवटचा डिजिट समहाऊ बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. आणि रिझल्टंट जो पण नंबर असला आपला, त्याच्या आधी सगळ्यात पहिले तो नंबर टाकायचा आहे, जो आपण शेवटचा नंबर काढलेला आहे तो. म्हणजे काय, तर मी ते सगळं पुसून टाकतो. तर जो आपला नंबर होता 1 2 3, त्याच्यापैकी आपण ह्या डिजिटला करू एक्स्ट्रॅक्ट समहाऊ. ठीक आहे. हे केल्यानंतर लेट अस से एक रिझल्ट नावाचं व्हेरिएबल आहे. रिझल्टला मी आर ने हे करतो, डिनोट करतो. रिझल्ट मध्ये मला सगळ्यात पहिले हा 3 टाकायचा आहे. कसा टाकायचा आहे ते आपण नंतर बघू. फक्त पहिले आपण प्रोसेस बघून घेऊ. ठीक आहे. तर ते आपण 3 काढला आणि आर मध्ये स्टोअर केला. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम बघा, हाच माझा इनपुट व्हेरिएबल आहे 1 2 3. इनपुटला मी नंबर देतो म्हणजे असं एन लिहितो इथे. एन म्हणजे आपला इनपुट आहे. ठीक आहे. इनपुट मध्ये होतं 1 2 3. तर आपण 3 काढला, आर मध्ये स्टोअर केला. आपल्याला नेक्स्ट टाइम काय करायचंय, जस्ट इमॅजिन का आता हा 3 इथे नाहीये. ठीक आहे. जस्ट इमॅजिन की 3 नाहीये. उरला काय 1 आणि 2, 12. तर जर मी 12 पैकी हा शेवटचा 2 काढला आणि तो जर इथे टाकला 3 च्या नंतर, तर चालेल का? येस, नो, समवन? पटापट उत्तर द्या म्हणजे मी पटापट पुढे जातो. ठीक आहे. नो वरीज. 3 काढला, स्टोअर केला. त्यानंतर मी 3 ला रिमूव्ह करणार. त्याच्यानंतर उरला 1 आणि 2. मग 2 काढणार, 2 इथे टाकणार. मग 2 ला रिमूव्ह करणार, उरला 1. 1 टाकणार इथे. 1 रिमूव्ह करणार, उरला 0. आता मला पुढे ही गोष्ट एक्झिक्यूट करायची गरज नाही. ठीक आहे. अदरवाईज वी हॅव 3 डिजिट
फर्स्ट टाइम 3 निघाला, सेकंड टाइम 2 निघाला, थर्ड टाइम 1 निघाला. ओके, आता आपण हे फॉर लूपने करू. जर तुमचे उत्तर आले नाही, मी पटापट पटापट शिकवून चालल्या जाईल. तुम्हाला लेक्चर बघायचे बघा, रेकॉर्डिंग. आय डोंट केअर. फॉर लूप लावायचा. लेट आय इज इक्वल टू 1, 1, आय इज लेस दॅन इक्वल टू 3 अँड आय प्लस प्लस. ठीक आहे, तर आपल्याकडे नंबर पण असायला पाहिजे. सो लेट लेट मी त्याला व्हॅर यूज करू. व्हॅर नम ऑफ टाइप नंबर इज इक्वल टू 1 2 3. ओ माय गॉड, फास्ट. व्हॅर रिझल्ट किंवा आउटपुट, चला चला नाही रिझल्टच करू. व्हॅर रिझल्ट ऑफ टाइप नंबर, त्याच्यामध्ये आपण 0 ठेवू पहिले. ठीक आहे, तर फॉर लूप मध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्याला पेंट मध्ये आपण काय केलं होतं, लास्ट डिजिट काढला होता. तर लास्ट डिजिट काढण्यासाठी आपल्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे. ही ट्रिक अशी आहे की कुठला पण नंबर असू द्या या दुनियेतला, त्याला जर आपण मॉड 10 केलं, तर रिझल्टंट जो आपल्याला मिळतो तो असतो शेवटचा डिजिट. ठीक आहे, तर आपण ते करून बघू एकदा शॉर्टकट मध्ये. 32 फॉर एक्झाम्पल, किंवा 1 2 3. चला, आपला जो ऍक्च्युअल नंबर आहे तोच. 1 2 3 मॉड 10 केले म्हणजे काय, पेंट मध्ये येऊन दाखवतो. ठीक आहे, 1 2 3 मॉड 10 करायचं म्हणजे आपल्याला डिवाइड करायचं, फक्त रिमाइंडर बघायचे. इथे 10 येईल बघा. 10 into 12 is 120. ओ सॉरी, हा नाही, बरोबर आहे. 0 0 आणि 3. ठीक आहे, तर जेव्हा आपण मॉड करतो तेव्हा आपण रिमाइंडर बघतो. तर हे आपलं उत्तर असेल. तर आपण कुठल्याही नंबरला जर मॉड 10 केलं तर त्याचा शेवटचा डिजिट आपल्याला मिळून जातो. सो इथे आपल्याला 3 मिळेल हा. तर आपण रिमाइंडर काढला. सो वॅर रिमाइंडर, किंवा एक काम करतो मी, रिमाइंडरला पण वरतीच डिक्लेअर करतो ग्लोबली. ठीक आहे, याचा पण टाईप 0 असू द्या. टाईप नंबर व्हॅल्यू 0. rem इज इक्वल टू, काय करतात आपल्याला मॉड करायचं ना. मॉड आपण टाईप करू शकतो, नम मॉड 10. ठीक आहे, तो आर इज रेम इज इक्वल टू नम मॉड 10. नम मॉड 10 म्हणजे काय, तर नंबर मध्ये जी व्हॅल्यू आहे 1 2 3 मॉड 10, त्याचा शेवटचा डिजिट. आता आपल्याला काय करायचं आहे, तो टाकायचा आहे रिझल्ट मध्ये. तर ठीक आहे, फर्स्ट टाइम आपण जरी डायरेक्ट टाकून दिला, ठीक आहे, म्हणजे काय, तर रिझल्ट इक्वल टू रेम जर केला आपण फर्स्ट टाइम, तर काय होईल, तर 3 स्टोअर होईल रिझल्ट मध्ये. ठीक आहे, त्याचा प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम येईल नेक्स्ट इटरेशन मध्ये. ॲज ऑफ नाऊ जस्ट लीव्ह इट ॲज ऑफ नाऊ. ठीक आहे, तो तसं असू द्या. नंतर काय, तो टाकल्यानंतर मला नम मधून, इथे बघा मी काय बोललो होतो की या नम मधून आपल्याला शेवटचा 3 म्हणजे जो आहे तो काढायचा आहे. तर ते काढण्यासाठी आपल्याकडे परत हीच ट्रिक आहे. इथे आपण बघू शकतो, हे बघा ह्या साईडला. एक मिनिट, इथेच जेव्हा आपण मॉड काढला तेव्हा आपल्याला रिमाइंडर भेटलं, पण जेव्हा आपण डिवाइड केलं तेव्हा आपल्याला क्वोशंट भेटतो, म्हणजे वरची व्हॅल्यू. आणि वरची व्हॅल्यू काय, 1 2. ह्या नंबर पैकी म्हणजे आपल्या नम मधली व्हॅल्यू 123 पैकी जर मी 3 काढला तर काय उरतो, 12 उरतो, आणि हा पण 12च आहे. सो आय कॅन से दॅट की जर नम डिवाइड 10 केलं असतं मी, तर मला 12 उत्तर भेटलं असतं. तर तेच आपण करू इथे. नम इज इक्वल टू नम डिवाइड बाय 10. पण जावास्क्रिप्ट त्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करतो, तर आपल्याला ते करायचं नाही. सो आय विल यूज मॅथ डॉट फ्लोर फॉर दॅट. मॅथ डॉट फ्लोअरने काय होतं बघा, डायरेक्टली उत्तर काय आलं असतं माहिती आहे का, 120 12.3. तर मला ते वरचं 0.3 नकोय, म्हणून मी मॅथ डॉट फ्लोअर करतो, म्हणजे खालचा जो होल नंबर असेल तो कॅप्चर होईल, विच इज 12. दॅट्स इट. ठीक आहे, आता फर्स्ट लाईन मध्ये काय झालं, रिमाइंडर निघाला विच इज 3. 3 स्टोर झाला रिझल्ट मध्ये, आणि नम ची व्हॅल्यू जी होती ती आता चेंज झाली. पहिले होती 123, आता झाली 12. नेक्स्ट इटरेशन मध्ये जेव्हा आय प्लस प्लस होईल, आय ची व्हॅल्यू 2 होईल, तेव्हा परत रेम इक्वल टू नम मॉड 10. आता यावेळेस नम ची व्हॅल्यू आहे 12. 12 मॉड 10 इज 2. तर रिमाइंडर मध्ये आलं 2.
रिझल्ट मध्ये आपण जर डायरेक्टली 2 टाकलं तर काय होईल, रिझल्टची व्हॅल्यू होईल ओव्हरराइड. ओव्हरराइड म्हणजे काय, पहिली जी व्हॅल्यू होती रिझल्ट मध्ये, पहिली व्हॅल्यू काय होती? 0. हा ठीक आहे, 0 होती, पण फर्स्ट इटरेशन नंतर काय होती व्हॅल्यू? 3 3 3 राईट होती, 3. बरोबर. तर नेक्स्ट टाइम जेव्हा नम मध्ये फक्त 12 आहे, 12 मॉड 10 जर मी केलं आणि उत्तर जेव्हा 2 आलं इथे रॅमची व्हॅल्यू, आणि जर मी डायरेक्टली रिझल्ट इक्वल टू रॅम केलं तर काय होईल, हे 3 निघून जातील आणि फक्त 2 राहील, जे की आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला असं काहीतरी पाहिजे की इथे पहिले 3 होतं, आता 32 झालं पाहिजे. तर 3 आणि 2 या दोघांचं जर समजा आपल्याला 32 करायचं असेल, तर आपल्याला 3 ला मल्टिप्लाय करावं लागेल विथ 10 आणि त्यात 2 ला ऍड करावं लागेल. 3 into 10 is 30 plus 2 is 32. ठीक आहे. तर समजा आता कुठलाही नंबर असता, बट ठीक आहे, ऍज ऑफ नाव मी इमॅजिन करतो की रिझल्ट इक्वल टू मला काय करायचंय, रिझल्ट इक्वल टू मला करायचंय, रिझल्ट इक्वल टू, आता आपण बघू की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. ठीक आहे, 10 plus 2. ओके, सो 30 plus 2 is 32. नेक्स्ट टाइम आम्ही सॉरी, नेक्स्ट लाईनवर काय होईल, नम इज इक्वल टू नम डिवाइड बाय 10. तर नम मध्ये पहिले 12 होतं, डिवाइड बाय 10 केलं तर फक्त 1 राहून जाईल. ठीक आहे, तर नम इज इक्वल टू 1 नाव. नेक्स्ट इटरेशन मध्ये जेव्हा आय ची व्हॅल्यू 3 होईल, ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, ट्रू येईल इथे, तर तो खाली येईल रेम इज इक्वल टू नम मॉड 10. 1 मॉड 10 केलं तर 1च येतं. 10च्या खालचा जो पण नंबर आहे म्हणजे 1 to 9 पर्यंत, त्या सगळ्या नंबर्सला जर आपण मॉड 10 केलं तर तोच नंबर भेटतो आपल्याला. का तर 10 into 0 इज 0, मग खाली उरतो रिमाइंडर मध्ये तोच नंबर जो पहिले होता. सो आपण मॉड 10 केलं जरी 1 to 9 पर्यंत, आपल्याला ऍज इट इज तो नंबर भेटतो, तर 1 भेटेल आपल्याला रिमाइंडर मध्ये. आता मला रिमाइंडर ला स्टोअर करायचं आहे रिझल्ट मध्ये. रिझल्ट मध्ये पहिली व्हॅल्यू होती 32, आता मला काहीतरी करायचंय आणि त्यात 1 ऍड करायचं. तर 32 ला आपण जर 10 ने डिवाइड केलं, सॉरी मल्टिप्लाय केलं, 32 into 10 is 320 plus 1 is 321. ठीक आहे, इज इक्वल टू 321. आता रिझल्ट मध्ये काय झालं, 321 शो झालं आणि नम मध्ये आता स्टोर होईल 0. कारण वरती बघा, आपण जर सेम अप्लाय केलं, समजा नम मध्ये इन केस 1 आहे आणि त्याला आपण डिवाइड बाय 10 केलं, तर 10 मल्टिप्लाय बाय 0 करतो आपण जनरली, आणि खाली रिमाइंडर मध्ये 1च येतो. तर मग जो वरचा क्वेश्चन आहे तो स्टोर होईल नम मध्ये, अँड नेक्स्ट इटरेशन मध्ये आय प्लस प्लस होईल, आय ची व्हॅल्यू होईल 4 अँड 4 इज नॉट लेस दॅन इक्वल टू 3. तर हा लूप ब्रेक होईल आणि आपल्याला ऍट दी एंड रिझल्ट बघायला मिळेल, जो की आपण आता प्रिंट करू. तर कन्सोल डॉट लॉग ऍक्च्युअल नंबर काय होता आपला, ऍक्च्युअल नंबर होता नम, आणि कन्सोल डॉट लॉग रिव्हर्स नंबर काय आपला, तर रिझल्ट आहे. ठीक आहे, नाव लेट अस जस्ट कंपाइल इट अँड लेट अस चेक. अगेन सेम कमांड tsc index डॉट ts. JS आला असेल कदाचित, मी बघितलं नाही. JS आला होता, ts. ठीक आहे, अँड देन नोड इंडेक्स. बघा अरे यार, ऍक्च्युअल नंबर आपण त्याला चेंज केला नाही का, ऍक्च्युअल नंबरला नमला. ठीक आहे, आपण एक टेम्पररी व्हेरिएबल ठेवू, var temp is equal to, अदरवाइज वी कॅन डायरेक्टली प्रिंट इट हिअर. आपण त्याला इथे पण वरती पण प्रिंट करू शकतो. म्हणजे कसं होईल की नंबर आपण ऑपरेशन करण्याआधीच आपण त्याला प्रिंट करतोय. परत एकदा कंपाइल करून त्याला आपण रन करू. सी ऍक्च्युअल नंबर इज 123 अँड रिव्हर्स नंबर इज 321. आणि हे नंबर्स आहे बघा, ऑरेंज मध्ये आले नाही का ते. जर ते स्ट्रिंग असतं तर डायरेक्टली असं ग्रे मध्ये आलं असतं काहीतरी. ठीक आहे, तर आपण त्याचा टाईप पण चेंज नाही केला आणि त्याला रिव्हर्स पण केलं विथ द हेल्प ऑफ फॉर लूप. ठीक आहे, आता आपण इथे ऍक्च्युअल नंबर मध्ये कुठलाही नंबर टाकला, जसं आपण इथे टाकला होता पेंट मध्ये. पेंट कुठे गेलं आपलं, पेंट मध्ये आलं, टाकलं होतं काहीतरी 712 टाकलं होतं काहीतरी नाही का. तर 712, फक्त आता मी इनपुट व्हॅल्यू चेंज करतोय, बाकी मी अजून काही चेंज केलं नाहीये. कोड ऍज इट इज, कोडला हात लावला नाही, काय नाही. बघा ऍक्च्युअल नंबर इज 712, रिव्हर्स नंबर इज 1 सॉरी 217.
ठीक आहे, दुसरा आपण नंबर एखादा टाकू शकतो आपण, जसं की 243. आता काय उत्तर काय आलं पाहिजे आता? 342. 342. अरे तो सेव्ह नाही झाला बहुतेक. ठीक आहे, 342 आला पाहिजे, राईट? तर 342 आला. आणि चला परत एक नंबर घेऊ आपण, जसं की 935 समजा. 935चं काय येईल उत्तर आता? 39. 539 आलं. पण इथे एक रिस्ट्रिक्शन आहे विथ द फॉर लूप. असं झाला, फॉर लूपचं काय की आय ची व्हॅल्यू 1 पासून 3 पर्यंत जाते, तोपर्यंत लूप चालेल. म्हणजे काय, 1 2 3, म्हणजे तो 100% फक्त 3 टाइम्स चालेल. ठीक आहे, ओनली फॉर 3 टाइम्स. आणि आपण जनरली काय केले, ते नंबर 3 डिजिट वाला घेतलेला आहे, म्हणून आतापर्यंत आपल्याला सगळे उत्तर बरोबर भेटले. इन केस मी एखादा त्या डिजिट जर वाढवला, म्हणजे आपला पहिले जो होता 1 2 3, त्याला मी जर 1 2 3 4 केलं, तर काय होतं बघा. आपला लूप किती वेळा चालणार आहे? फॉर लूप किती वेळा चालेल? कंडिशन तर 3 मध्येच दिला ना पण. हा, कंडिशनला सोडून द्या, मी विचारतोय की 4. किती वेळा लूप 4 चालेल? टाइम. 4 वेळेस. 4 वेळेस कसं चालेल 4 वेळेस? कारण जर कंडिशन तर आपण 3 मध्येच घेतली ना, तर मग तसं 3 मध्ये 3 पर्यंत चालणार. हा, 3 पर्यंत चालेल. सर कंडीशन फॉल्स से नहीं चलेगा. लूप नाही चलेगा. 3 पर्यंत प्रिंट करणार, नंतर मग ते कंडिशन चेकच नाही करणार ना. ओके, हाँ 3 के बाद ही चलेगा. 3 तक चलेगा ना ऍटलिस्ट. हा. हा, ठीक आहे. बरं, आता उत्तर मध्ये चेंज बघा काय होतं. ऍक्च्युअल नंबर इज 1 2 3 4, आणि रिव्हर्स आपल्याला एक्सपेक्टेड काय होतं, 4 3 2 1, पण भेटलं काय 4 3 आणि 2, म्हणजे तो 3च वेळा चाललेला आहे. ठीक आहे, आणि जर मी नंबर छोटा जरी केला, जसं की 1 आणि 2, आता किती वेळा लूप चालेल? वेळेस. किती वेळेस? 2 वेळेस चालणार ना आता. ओके. अजून कोणाचं काय उत्तर? उत्तर खूप कमी आहेत, तर 9 लोक आहेत. त्याच्यापैकी मी जर एक सोडलो तर 8 लोक तर आहेत 2 ऍटलिस्ट. बार चलेगा. 2 बार चलेगा. आणि वेदिका, वैष्णवी, रिजवान, रेश्मा, हर्षा. 2 वेळेस चालणार सर. 2 वेळेस सर. ओके. 2 वेळेस चालणार. ओके, झाले सगळं उत्तर देऊन. बघा, एक कॉमन सेन्स आहे, जर मी ते काही चेंज केलंच नाही तर तो 3च वेळा चालेल. सी 2 1 0 आलं. बघा, फॉर लूपचं रिस्ट्रिक्शन आहे की नंबर ऑफ इटरेशन फिक्स असतात त्याच्यामध्ये. जर मी कंडिशन जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत नंबर ऑफ इटरेशन चेंज होणार नाहीत. मी ऍटलिस्ट कंडिशन किंवा इनिशियल व्हॅल्यू किंवा अशा काही गोष्टी ज्या लूपवरती डिपेंड करतात, आय मीन ज्या ज्या कंडिशनवरती लूप डिपेंड करतो, त्या गोष्टी जर मी चेंज नाही केल्या तर लूपचा नंबर ऑफ इटरेशन चेंज नाही होणार. तो 3 तर 3च वेळा चालेल. ज्यात मी त्यात 0 0 टाकलं असतं किंवा 1 जरी व्हॅल्यू टाकली असते तरी पण तो 3च वेळा चालेल. ती त्याची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आता इथे 1 0 0 कसं झालं ते सांगतो. नम मध्ये किती आहे? 1 आहे. ठीक आहे, तर 1 इथे आलं, आपण त्याचं रिमाइंडर काढले. हे जरा मी काढून टाकतो एक्स्ट्रा लाईन. बघा, नम मॉड 10 जर मी केलं, उत्तर काय भेटेल मला? 0. नाही. नम मॉड 10 1. 1. ठीक आहे, तर एम मध्ये 1 स्टोर होईल. रिझल्ट मध्ये किती आहे? 0. 0 into 10 is 10. 0. 0. 0 plus 1 is 1 1. 1. आणि रिझल्ट मध्ये काय स्टोर झाला आता? 1 झाला 1 स्टोर. स्टोर होणार ना. ठीक आहे, आता नम ची व्हॅल्यू आपण चेंज केली. नम ची व्हॅल्यू काय केली आता? नम डिवाइड बाय 10. नम मध्ये पहिले होतं 1. 1 डिवाइड बाय 10 जर मी केलं तर उत्तर काय भेटेल मला? 0.1. पॉईंट काढून टाक फक्त. 1.
अरे देवा देवा देवा, 0. 0.1 मधला 1 काढला तर 0 उरेल ना. ओके सॉरी झिरो. हा, तर 0 आहे नम मध्ये सध्या 0 स्टोअर्ड आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम जेव्हा हा लूप चालेल, लूप तर 3 वेळा चालणार आहे एनी हाऊ. आय ची व्हॅल्यू 2 झाली, खाली आला 0 मॉड 10 करा, किती उरतं? 0 मॉड 10. 0 मॉड 10 इज 0. तर रेम मध्ये आता 0 स्टोअर झालं. रिझल्ट मध्ये होतं 1. 1 इंटू 10 इज 10 10. 10 प्लस 0 इज 10 10. ठीक आहे, तर रिझल्ट मध्ये आता 10 स्टोअर झाले. नम ऑलरेडी 0 आहे. 0 डिवाइड बाय 10 0 त्याला झाले. ठीक आहे, अगेन 0 वरती जाईल तो. आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू 3 झाली. 0 0 मॉड 10 0 0. 0 रिझल्ट मध्ये होतं पहिले 10. 10 इंटू 10 इज 100 100. 100 प्लस 0 100. 100. तर रिझल्ट मध्ये 100 झालं. त्याच्यानंतर अगेन नमची व्हॅल्यू आपण परत चेंज केली. 0 डिवाइड बाय 10 विच इज 0. नेक्स्ट टाइम आय प्लस प्लस झालं, कंडिशन चुकली. रिझल्ट मध्ये आता काय स्टोर आहे? 100 आहे. तर 100 प्रिंट झालंय. आणि इथे पण सेम, जोपर्यंत 12 होतं तेव्हा, म्हणजे आय मीन जेव्हा 12 होतं तर रिमाइंडर मध्ये 2 आलं. नंतर मग 12 चं 1 झालं असणार आहे ह्या लाईन नंतर. ठीक आहे, तर 1 मॉड 10 इज 1. मग 1 आलं रिझल्ट मध्ये, तर 2 इंटू 10 प्लस 1 इज 21. नंतर नम मध्ये 0 स्टोर झालं, पण व्हॅल्यू 2 असल्यामुळे, आय मीन कंडिशन 3 वेळा चालणार असल्या, म्हणजे लूप 3 वेळा चालणार होतं म्हणून तरी पण तो आला वरती. त्याने रेम मध्ये 0 स्टोअर केलं. रिझल्ट मध्ये आलं 21 इंटू 10 प्लस 0 विच इज 210. आणि ऍट द एंड आपल्याला 210 बघायला मिळालं. ठीक आहे, आता आपण इथे 0 0 टाकलं. आता मला सांगितलं 0 0 मी टाकलं तरी रिझल्ट मध्ये काय येईल? एनी आयडिया? तर 3 टाइम 0. 3 टाइम 0. आणि हा विनोद आवाज नाही आला. 3 times 0, sir. 3 टाइम 0 आणि एनी एनीवन? अरे 7-8 लोक आहे बाबा, कोणतरी उत्तर द्या. ऍटलीस्ट ट्राय करा. चुकणार तर आहेच ते, म्हणजे नाही नाही चुकणार म्हणजेच. रेश्मा, वैष्णवी, वेदिका, हर्षा, वाठोरे. नाही, 0 येणार सर. एकच 0 होईल. म्हणजे ज्यांचं ज्यांचं 3-3 0 होते ते नाही होणार. ठीक आहे, कारण मी 0 असे लाईन 10 जर लावले तरी पण ते एकच 0 कन्सिडर करेल नाही का तो. ठीक आहे, चालेल. आणि मी इथे कितीही मोठा नंबर टाकला समजा असा, पण तरी पण तो काय करेल, त्याच्या शेवटचे 3च डिजिट घेईल. म्हणजे याचं उत्तर येईल 364. आलं 364? ठीक आहे, लेटेस्ट से की आपला नंबर आता चेंज झाला 1 2 3 आणि 4. ओके, व्हॅलिड नंबर आहे. तर मला आता त्या नंबरला कम्प्युट करायचं आहे लेटेस्ट आहे, त्याला रिव्हर्स करायचंच आहे एनी हाऊ. तर मी कंडिशन मध्ये चेंज करतो. कंडिशन मध्ये चेंज केल्यानंतर काय होईल, आता तो 4 वेळा लूप चालेल. तर 1 2 3 4 चं आपल्याला रिव्हर्स काय भेटेल? 4 3 2 1. बरोबर? Yes. बरोबर. पण प्रॉब्लेम असा आहे की इनपुट नंबर जो आहे तो आपण डिसाइड करत नसतो कधीच. कुठल्याही प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये इनपुट आपल्यावरती नसतं, इनपुट सिस्टीम वरती आहे किंवा युजर वरती आहे. युजर जो नंबर टाकेल तो. तर त्या केसमध्ये आपण कंडिशन नेहमी नेहमी चेंज नाही करू शकत. बरोबर? आणि जरी करायचं झाली तरी तरी तुम्हाला एक्स्ट्रा काय होतं, त्याला कम्प्युट करावं लागेल किंवा त्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे मला एक लूप एक्स्ट्रा लावावा लागेल जो फक्त ह्याचा नंबर ऑफ डिजिट कॅल्क्युलेट करतो, आणि मग तो नंबर ऑफ डिजिट जो कॅल्क्युलेट झालेला आहे तो मी इथे टाकू शकतो. म्हणजे इट इज पॉसिबल, असं नाही की पॉसिबल नाही. पण एक बेटर वे काय माहितीये का, व्हाईल लूप यूज करायचा. आतापर्यंत आपण जे बघितलं होतं त्याच्यावरून आपण हे सांगू शकतो की फॉर लूप जो आहे तो ठराविक वेळा चालतो. ठीक आहे, म्हणजे जर 4 तर 4, 5 तर 5, 10 तर 10.
लेट अस चेंज द टाइप ऑफ लूप फॉरच्या ठिकाणी फक्त आता मी काय करतो, व्हाईल करतो. व्हाईल व्हाईलच्या सिंटॅक्स मध्ये सगळ्यात पहिले तर इनिशियलायझेशन, जे की वरती झालेले नमचं, अपडेशन जे की नमचं इथे होतंय, आणि कंडिशन काय, मला असं वाटतं की नमची व्हॅल्यू जेव्हा 0 झाली तेव्हा आपण थांबायला पाहिजे. तर नम शुड बी ग्रेटर दॅन 0. बघा आता मी कोड रन करतो 1 2 3 4 सोबत. उत्तर काय भेटते, 4 3 2 1. जर मी इथला 4 काढला तर फॉर लूप मध्ये काय झालं होतं, फॉर लूप मध्ये आपल्याला उत्तर भेटलं असतं 3 2 1 आणि 0. पण इथे आपल्याला विथ व्हाईल लूप तसं भेटणार नाही, आपल्याला प्रॉपर आन्सर मिळेल विच इज 3 2 1. जरी मी इथे आता कितीही मोठा नंबर टाकला तरी पण तो त्याला प्रॉपरली कम्प्युट करून आपल्याला एक्सपेक्ट उत्तर देऊन टाकेल. बघा, यू कॅन चेक. ठीक आहे, 6 3 6 5 4 3. आणि किती छोटा नंबर टाकला जसं की 1 2 तरी पण तो त्याला प्रॉपरली एक्झिक्यूट करेन. ठीक आहे, आता इथे काय चेंज झालं, आतलं लॉजिक एक्झॅक्टली सेम आहे. आपल्या आतल्या लॉजिकला आपण हात नाही लावलेला आहे. फक्त आपण हे बोलतोय की जेव्हा नमची व्हॅल्यू 0 झाली तेव्हा जाऊन थांब. जेव्हा आपण खूप मोठा नंबर घेतो, समजा हा नंबर आहे, खूप मोठा नंबर आहे, तर ह्या नंबर मध्ये पहिले तो म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू येईन आमची, नंतर मग 8 निघून जाईल, मग 3 निघून जाईल, मग 7 निघून जाईल, मग 6 निघून जाईल, मग 4 निघून जाईल, मग 2, मग 1, ऍट दी एंड उरतं 0. ठीक आहे, तर जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत तो काय करत जाईल, तोपर्यंत तो पहिले 8 स्टोअर करेल रिझल्ट मध्ये, नंतर मग 83 स्टोअर करेल, मग 837 स्टोअर करेल, मग 8376 स्टोअर करेल, मग 83,000, असं तो करत जाईल आणि रिझल्टची व्हॅल्यू चेंज होणार आहे. तर आता आपला जो लूप आहे तो डिपेंड करतो की इनपुट काय असणार आहे, राईट. तर व्हाईल लूप आपण अशा केस मध्ये वापरतो जेव्हा आपल्याला माहिती नाहीये की इनपुट काय असणार आहे, पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट तर आपल्याला लूप किती वेळा चालवावा लागेल ते माहित नसतं. ठीक आहे, या दोन केसेस मध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती पण नाहीये की इनपुट काय आहे, किती वेळा लूप चालणार आहे, आणि इनपुट व डायरेक्टली आपला लूप जो आहे तो डायरेक्टली डिपेंडेंट आहे, तर त्या केसमध्ये आपण व्हाईल लूप वापरतो. ठीक आहे, तर हे माझं एक क्लासिक एक्झाम्पल आहे अशी तुम्हाला समजवण्याचं, आणि मी सगळ्या बॅच मध्ये हेच एक्झाम्पल घेऊन शिकवतो कारण हे सगळ्यात सिम्पल पण आहे आणि समजून पण आता डिफरन्स काय आहे तर. ठीक आहे, तर अशा पण काही केसेस असतात जिथे आपल्याला फॉर लूप लावता येत नाही, त्या केसमध्ये व्हाईल लूपच आपल्याला लावावा लागतो. जसं की एक हे होतं, जर हाच नंबर समजा स्ट्रिंग मध्ये असता, फॉर एक्झाम्पल, पॉसिबल तर नाही आता आपण इथे नंबर ठेवलेला आहे, पण हे जर स्ट्रिंग मध्ये असतं तर आपल्याकडे एक त्याचं सोल्युशन काय होतं की आपण स्ट्रिंग ची लेंथ काढू शकतो. तर आपण नम डॉट लेंथ केलं असतं आणि फॉर लूप मध्ये नम डॉट लेंथ वापरलं असतं, पण आपल्याला ते तिथे करता येत नव्हतं म्हणून आपण व्हाईल लूपची हेल्प घेतली. आता समजलं तुम्हाला की फॉर लूप कधी वापरायचा आणि व्हाईल लूप कधी वापरायचा आहे. बघा मी सांगतो परत एकदा, जिथे आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ इटरेशन किती लागतील, नंबर ऑफ इटरेशन म्हणजे काय की किती वेळा लूप चालेल हा. ठीक आहे, तर किती वेळा लूप चालेल आणि तेवढ्या वेळा लूप चालल्यानंतर जर आपलं आउटपुट भेटत असेल तर आपल्याला फॉर लूप वापरायचा आहे, कारण तो सिम्पल पण आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिथे आपल्याला जास्त काही डोकं लावायची गरज नाही पडत. आपल्याला माहिती आहे की स्टार्टिंग एक आहे, एक एंडिंग पॉईंट आहे, आणि तो कितीने इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करतोय, बस. व्हाईल लूप आपल्याला तेव्हा वापरायचा आहे जेव्हा आपल्याला पहिले तर माहिती नाहीये की किती वेळा लूप चालवावा लागेल, आणि इनपुटच्या व्हॅल्यूवर तो डिपेंड करतो नाही करत. म्हणजे जर प्रॉपरली डिपेंड करत असेल, आता जिथे आपण इथे बघा समजा इनपुट मी इमॅजिन करतो की कोणता तरी युजर टाकतो इथे नम नावाचा इनपुट, तर ते नम नावाच्या इनपुटवर आपला लूप जो आहे तो डायरेक्टली डिपेंड करतो. तर अशा केसमध्ये आपल्याला व्हाईल लूप वापरायचा आहे. ठीक आहे, सो आय होप आता तुम्हाला समज असेल. जर समजलं असेल तर एकदा माईक चालू करून हो बोला, नसेल समजलं तर नाही बोला. असं समजलं सर. सगळ्यांना मुलांचा आवाज नाही आला कोणाचा. समजले सर. समजा सर.
हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच. ओके आता किती वाजले 10 वाजले. एक सेकंड.